संभाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव। मंडळी जय शिवराय। मी आता चालली आहे भैरवगडावर। आपल्यासोबत रायचंद सर आहेत, स्मिता मॅडम आहेत, ताजवे सर देखील आहेत। तर तुम्ही हा ट्रेक करताय कितवा आहे? हा दुसरा करतोय। त्याच्यापूर्वी एक वर्षापूर्वी पिकनिकवर आधी केला होता। त्यावेळेस तर फुटेज नाही करायला आहे, ब्लॉग नाही करता आला। आता तुमच्यामुळे योग आलाय परत भैरवगडाचा ब्लॉग पूर्ण करण्यासाठी। आपण आहोत ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती आणि आता आपण भैरवगड सर करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कल्याण मार्गे होणारी जी वाहतूक होती त्यात सातवाहन काळापासून टेहळणी करण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा। त्याचबरोबर शत्रूंच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवण्यासाठी या गडांचा वापर केला जायचा। आता आपण हा गड सर करणार आहे। पाहूयात, माझा हा पहिला ट्रेक आहे, पहिल्यांदा गड सर करतेय। काय होतंय तुम्ही फक्त पाहत रहा। महाराष्ट्र शासनाची एक पाटी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली। टोकावडे वनक्षेत्राची आहे। ताजे सर दमले का? मस्त बसलेत आरामात? आवडतं ना? मला हे होतं गाण गड किल्ले फिरायला लागलो ना, त्या मातीचं एक वेगळं समजून दे, वेगळी एनर्जी चालत असं फक्त वेगळा अनुभव आहे।
माझे नाव सह्याद्री किशोर कुमार पाटील. मी आत्ता तिसरीत शिकते. मी 9 वर्षाची आहे. हा भैरवगड मी पहिल्यांदाच करते आणि आमच्या ग्रुपचे नाव एक्सप्लोरर्स आहे. आणि मी ह्याच्या आधी पण खूप सारे किल्ले केलेले आहेत. खाली बघू नका रे, वर बघ. त्याचा आलेला फोटो काढ रे. तोंड दाखव जरा, तोंड. दीपक सर ओळखलं असेल तर दीपक विषय सर. मॅडमची ओळख तुमची नाही ना? अजून नाही. आवाज भारती न्यूज चॅनल. आवाज भारती. मॅडमचं नाव पण भारती. चला, कसं वाटलं? कसं वाटलं मॅडम? खरंच खूप छान आहे. खरं रे डेंजर. हा स्पॉट सिलेक्ट जागेवर वळण आहे. भीती वाटते मला. लागलंय पण थोडंसं लागलं पण सरांनी व्यवस्थित वडलं आहे का? मंडळी आता भैरवगड चढून आली आहे. अजून रॅपलिंग करायचं आहे. खरं तर डाव्या हाताला जर पाहिलं तर हा पुणे जिल्हा जुन्नर तालुका या हाताला आहे माझ्या. अगदी उंच सुळके, सूर्याची किरणं. अनेक लोक देखील हा भैरवगड सर करायला आले. ते या ठिकाणी रॅपलिंग करायला आलेत. आणि खाली जर पाहिलं तर संपूर्ण घाई दिसतीये, जंगल पूर्ण दिसतंय. त्यानंतर हायवे दिसतोय. त्याचबरोबर ती जी घरं दिसतात ते मोरोशी नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी आपण गाडी लावली आणि आपण तिथून चालत इथपर्यंत आलेलो आहोत. गड सर केलाय. आणि माझ्या जर समोर जर पाहिलं तर अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला त्या दगडांमध्ये दिसते. हे एक विशेष आहे. जर तुम्ही कधी भैरवगडावर येणार असाल आणि आलात तर या पॉईंटला नक्की या. शिवाजी महाराजांची प्रतिमा पहा. माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर नाणे घाटे याच मार्गाने व्यापारी वाहतूक होत होती. त्याचबरोबर अनेक ज्या काही घाट वाटा आहेत त्या देखील याच ठिकाणी आहेत. इथूनच त्या सुरू होतात. टिहाळणी म्हणून हा भैरवगड ओळखला जातो, टिहाळणीचा पॉईंट म्हणून. आणि आता सध्या हा गड पर्यटकांचं आकर्षण बनतोय. येस कमळ दादा आता भारतीला सोडतायत. तरी पण भीती वाटते. आणि भीती वाटते खरंच. माझ्याकडे कदाचित येतील हे फोटो घ्यायला. दोन्ही हात सोडून पण भीती वाटते. तरी म्हणजे जो थ्रिल असतो तो खरंच घेतोय आम्ही. भारती घाबरलेली पण घाबरू नका अजिबात. कारण तू फक्त ना हाय लेवलला पाहत जा आणि त्याने सांगितलेले जे नियम आहेत ते फॉलो कर. खूप छान पद्धतीने हा ट्रेक आपण जगाला दाखवतोय. आणि क्रेडिट
हे सगळं जाते ते दीपक सरांना, कारण त्यांच्यामुळं इथं या 8-10 लोकांना रोजगार मिळाला आहे. खरं तर बरेच जण येतात जातात, पण सुरक्षितरित्या खाली जाण्याचं काम आता मी चाललेलं आहे. आता जाऊ मी हळूहळू. भारती पण येते. भारती दोन्ही पायाने फक्त तू असं असं खाली हळूहळू. हा चल माझ्यासोबत चल, काही टेन्शन घेऊ नको, ये खाली हळूहळू. एकदम छान अनुभव आहे. दीपक सर त्या बाजूला आहेत. थरार आहे पूर्ण, प्रचंड थरारच आहे. भैरवनाथ गडावरून आपण खाली हा सगळा प्रवास करतोय. भैरव म्हणजे शिवाचं रूप आणि शंकराचं रूप. हे रूप हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. अनेकांच्या घरात त्याची पूजा केली जाते. विश्वाचा निर्माता आणि प्रत्येकाचं हे एक श्रद्धास्थान आहे. आणि नवीन वर्षामध्ये आपण हा करतोय. आपण भारती येते माझ्या मागं, थोडी पहिल्यांदा करते त्यामुळे थोडी घाबरलेली आहे. आता मी थांबलेलो आहे. काय वेगळं पण किल्ल्याचं. नमस्कार, मी दीपक विषे. माझ्यासोबत आहेत इकडचे बेस्ट वाटाड्या कमलू दादा. या गावातलाच आहे भास्कर. तसं पाहिलं तर मला वाटतं आत्तापर्यंत बरेचसे लोक असे हे टाकत असतात की माझा 201 वॉट रेक, माझा 100 वॉट रेक. पण ह्या माणसाचं जर पाहिलं तर नक्की त्यांनाच आकडा सांगता येणार नाही की 1000 ट्रिक झालेत की 2000 झालेत. हे फक्त भैरवगड पुरतं. बाकी ह्या परिसरातल्या जेवढ्या काही घाटवाटा बोलाल तर एकही अशी वाट नाही आहे की जी ह्या माणसाने केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता राहिलं ह्या गडाचं वेगळे पण सांगायचं तर हा गड आपले याच्यामध्ये जेव्हा हे होते, इकडच्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर नाणेघाट आहे, समोरच्या बाजूला हरिश्चंद्रगड आहे, इकडे पाहिलं तर माळशेज घाट होता. आणि ह्या सर्व रेंजमधनं बऱ्याचशा अशा घाटवाटा होत्या. आणि त्या घाटवाटांच्यावर एक जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये हे बोलायचो देखरेखीसाठी बनवलेला वॉच टावर, हा वॉच टावर सारखं बनवलेला होता की इथनं सहज या वाटांच्यावर लक्ष ठेवता येईल. आणि यासाठी हा किल्ला बनवलेला आहे. या किल्ल्यावर जर आपण पाहिलं तर विशेष असं वरच्या बाजूला काही बांधकाम नाही आहे, पण याचं जे मेन अट्रॅक्शन आहे याच्या ज्या बनवलेल्या पायऱ्या आहेत पूर्ण 90 डिग्रीमध्ये, त्या पायऱ्या तुम्ही पाहू शकता. आणि आत्ता सर्वात जास्त इथे थ्रिल जर असेल सध्या तरी महाराष्ट्रातला सर्वात थ्रिलिंग किल्ला आणि सर्वात एक याला बोलतो आपण फेमस असं ठिकाण तर हे भैरवगड आहे. अगदी महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा याचा थ्रिल अनुभवायला येत असतात. प्लॅनिंग कसं असतं दादा तुमचं? प्लॅनिंग एकतर आपल्याकडे बरेचसे लोक पहिले बुकिंग करत असतात आणि मी तर असं कधीतरी येत असतो. पण कमलू दादा आणि भास्कर हे दोघे म्हणजे अगदी हप्त्यातले यांचे शनिवार रविवार हे फिक्स तुम्ही कधी या गडावर असतात. यांचे नंबर तुम्हाला आपण हे करूच. आणि हो चालेल, तुम्ही आमच्या तिघांच्यापैकी कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकता कधी यायचं असेल तर. माझा नंबर आहे दीपक विषे 7887 67 56 67 आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसं आम्ही तिघेही कधी एकमेकाकडे जर या असेल तर मी माझ्याकडचे यांच्याकडे पाठवत असतो किंवा भास्करकडे पाठवत असतो, कारण मी जास्त शक्यतो इकडे येत नाही, जास्त करून हेच येत असतात. टीम किती लोकांची? एक टीम आपली इकडची हे सर्व टीम ज्या आहेत इथे बऱ्याचशा ठिकाणी कसं बाहेरनं येऊन लोक करत असतात. पण इथलं एक चांगलं महत्त्वाचं हे म्हणजे की इथले लोकल पोरं इथे तयार झालेली आहेत आणि ते एकदम चांगल्या प्रकारे गाईड करून तुम्हाला टॉप टू एंड पर्यंत अगदी व्यवस्थितरित्या तुमचा ट्रेक कम्प्लीट करतात. दादा कमल दादा, मला तुम्ही सांगा, जसं की त्यांनी सांगितलं तुमच्या पण लक्षात नाही तुम्ही किती ट्रेक केलेत, लक्षात नाही त्यांनी तुमचा खरं अनुभव काय, किती लोकांना घेऊन जाता, कसं असतं प्लॅनिंग? मी काय सांगू शकत नाही. एक आपण शेवटचा प्रश्न घेऊ तुमच्याकडे. आपण आजपर्यंत अनेक लोकांना जाणलं, पण अशी आठवणीतली काही माणसं आहेत का, जसं भाऊंनी सांगितलं सरांनी,
राज्य आणि राज्याच्या बाहेरचे किंवा परदेशातलं पण असं कोणी आलेलं तुमच्या लक्षात आहे? आलेले आहेत, भरपूर परदेशात आलेले आहेत. यावर्षी पण मी भरपूर वेळा घेऊन आलेलो आहे. हा भैरवगड सर अंदाजे किती वयापर्यंतची लोक सर करतात, जो तुम्हाला आलेला अनुभव? तुमच्या सोबत किती वयाचा एखादा ट्रेकर तुम्ही वर माझ्या याच्यानुसार मी आता रिसेंटली 2 वर्षापूर्वी 2 मुलींना नेलेल्यावर, तर त्यातली एक मुलगी काहीतरी 5.5 वर्षाची होती आणि एक तुमच्या याच्यामध्येच आहेत राजगुरुनगरचे आपले हे ढवळे दाम्पत्य, त्यांचा मुलगा हिमांग तेव्हा मला वाटतं काहीतरी 6 वर्षाचा होता. म्हणजे 6 वर्षापासून मी आतापर्यंत या किल्ल्यावर अगदी 70 ते 75 वयाच्या लोकांना सर केलेलं आहे. आणि एक शेवटचं का गडकोट काय शिकवतात, म्हणजे इथं का आलं पाहिजे, नव्या पिढीने का आलं पाहिजे, इथं आल्यानंतर काय घेऊन जाऊ, हे किती महत्वाचे आहे? गडकोट तसं पाहिलं तर गडकोटाची प्रत्येक पायरी तुम्हाला काहीतरी शिकवते, प्रत्येक पायरीतनं तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखे, प्रत्येक दगडातनं काहीतरी शिकण्यासारखे. ते नुसते दगड नाही आहेत, ते नुसते गडकोट नाही आहेत, त्या नुसत्या गुहा नाही आहेत, तर त्या प्रत्येक म्हणजे तुम्ही जर अगदी बारकाईने जर पाहिलं ना, तर ती पायरी कशी बनवली असेल ह्यापासून तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता किंवा त्यापासून काहीतरी शिकवू शकता. आणि महत्त्वाचं जर काय शिकवत असतील तर सह्याद्रीमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये माणसाने घट्ट रोवून कसं उभं राहायचं, किंवा जीवनात हार जीत तर होतच असते, पण त्या हारमधनं पण परत उभारी कशी घ्यायची हे गडकोट शिकवतात. कारण जेव्हा जेव्हा आपण गडकोटावर येतो तेव्हा शिवरायांचा इतिहास आठवतो आणि शिवरायांनी किती कधी कधी एक पाऊल मागे येऊन पण पुन्हा कितीतरी मोठी झेप घेतलेली आहे. म्हणजे आजकाल गडकोट आजच्या तरुणाईला गडकोटांच्याकडनं हेच शिकण्यासारखे आहे की हारजीत प्रत्येकाच्या जीवनात होत असते, पण त्यातनं पुन्हा उभारी कशी घ्यायची असेल तर याच्यासाठी तुम्ही गडकोट केले पाहिजेत. खरं तर आता आहे ना, ट्रेक करणं किंवा गडकोट फिरणं ही फॅशन आली आहे. हो, त्याबद्दल तुम्ही ना तरुणांना काय आवाहन करणार? नाही, आता कसं झालंय ना, गडकोट आणि ट्रेकर म्हणजे आता प्रत्येक जण स्वतःला ट्रेकर समजायला लागले आणि ते स्वतःचा जीव वगैरे ते काय नाही. आताचं ट्रेकर कसं आहे माहितीये का, फक्त डिकॅथलॉन मध्ये जायचं आणि ते चांगली एक बॅग घ्यायची, शूज घ्यायचे, पॅन्ट घ्यायची, सोबत काहीतरी एखादी सेल्फी स्टिक घ्यायची की तो ट्रेकर. पण ऍक्च्युली ट्रेकर असा नसतोच. ट्रेकरला ना कधी चांगले तसं पाहिलं तर आता कमलदादा आमचे शूज वापरतात, नाहीतर आज म्हणजे ते पण अजूनपर्यंत हे आम्हाला शूज वापरण्याचं मुख्य कारण काय आहे, तर कधी कधी जेव्हा शूज नाही बघत ना तर लोक आम्हाला बोलतात की बाबा हे प्रोफेशनल नाही, म्हणून त्यामुळे आम्ही शूज वापरतो. नाहीतर आम्हाला शूजही वापरण्याची गरज नाहीये, आम्ही विदाऊट शूजही हे ट्रेक सर्व करू शकतो. चप्पल पण नाहीये. आता कसा अनुभव आहे? तुझं नाव सांगता? माझं नाव भास्कर आहे. चप्पल मध्ये आम्हाला कम्फर्टेबल वाटतंय. मला आता 6 वर्ष झाले. सर्वात महत्वाचं कसं आहे ना की आमचा जन्म सह्याद्रीतला आहे, आमचं बालपण इथे गेलेलं आहे. जसं मासा पाण्यात जन्माला येतो आणि त्याला माशाची आई काही शिकवत नाही की तू पाण्यात जन्माला आल्यानंतर कसं पोहायचे, तसं आम्हाला या सह्याद्रीमध्ये आम्हाला कसं फिरायचंय, कसं बागडायचंय, त्याच्यासाठी ॲडिशनल काहीतरी आम्हाला शूज पाहिजेत, पॅन्ट पाहिजे, बॅग पाहिजे, भारीवाला परफ्यूम पाहिजे. ह्या गोष्टींची आम्हाला गरज पडत नाही. आम्ही अगदी तसे आहेत. याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे मावळ्यांनी कुठे कुठे चढून गेलेले आहेत, मग त्यांच्याकडे असंच होतं का, हे शूजच होते का? आता तरी आपल्याकडे कितीतरी लेटेस्ट चांगली चांगली साधनं आलेली आहेत, पण त्यावेळेस असं काही नव्हतं, तरी ते करतच होते, एवढ्या मोठ्या लढाई जिंकतच होते ना. शेवटी आता आपण दोघांचे नंबर नाव आणि बस कर तुझं हे सांग. माझं नाव भास्कर, मी मोरोशी गावातलाच आहे. नंबर 90 22 81 51 88. तुमचा मी कमळू पोकळा वालेवरे गावामध्ये राहतो. माझा नंबर आहे 92 25 34 77 57. या ठिकाणी अनेक पर्यटक येत आहेत, रॅपलिंग करतायत, मजा घेत आहेत. तुम्ही सुद्धा आवर्जून या, एकदा भैरवगड सर करा, रॅपलिंग करा आणि मजा घ्या. असेच नवनवीन भटकंतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.